कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गुरुदेव दत्त बजरंग बली की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलवचनं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि. विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं. येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये. वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मनोजेवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक चौथा नवविधा भक्तिनाम. चौथा दशक कुठला चालू आहे आपला? नवविधा भक्तीचा चालू आहे ना. दशक चौथा नवविधा भक्ती. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्य आणि आत्मनिवेदनम अशी ही नवविधा भक्ती आहे. त्याच्यातली श्रवण कीर्तन आणि विष्णुस्मरण या तीन समासावरच ओवी टू ओवी चिंतन झालेलं आहे माझ्या मते. मागे पादसेवन झालं, अर्चन झालं, पण ते ओवी टू ओवी झालेलं नाही आहे. महाराजांनी घेतलं, अविनाश महाराजांनी घेतलं, पण ते ओवी टू ओवी झालेलं नाही आहे. फक्त त्यांनी पादसेवन भक्ती आणि निरूपण असंच केलं, एकही ओवी झालेली नाही आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण पादसेवन चौथ्या समासापासून आपण परत सुरुवात केली तर आपलं ओवी टू ओवी होईल. म्हणून मी पुन्हा ते समास घेतलेले आहेत. तर माहितीसाठी सांगते की तेच समास मी परत घेतले आहेत, कारण त्याचं आपलं ओवी टू ओवी झालेलं नाही आहे. म्हणून समर्थांनी पादसेवन भक्ती दिली. मग काय सांगितलं आहे? पादसेवन म्हणजे तरी काय हो? काया वाचा मनोभावे सद्गुरूंचे पाय सेवावे, कशासाठी? सद्गती कारणे. पादसेवन तेची जाणावे, पादसेवन तेची जाणावे, काया वाचा मनोभावे सद्गुरूंचे पाय सेवावे. आणि सद्गुरूंचे पाय कशासाठी सेवावे? तर सद्गती कारणे. सद्गती मिळण्यासाठी सद्गुरूंचे चरण धरायचे असतात. कुठेही आपण कोणालाही नमस्कार केला, कुठल्याही देहाच्या चरणावर आपण डोकं ठेवलं ना, तर सद्गुरू काय सांगतात की या मतीला त्या चरणाची गती प्राप्त होण्यासाठी आपल्याला हे मस्तक चरणावर ठेवायचं असते. पण माणसाला त्याचाच किती कमीपणा वाटतो पाया पडण्याचा. दुसऱ्याच्या चरणावर डोकं ठेवायचा आपल्याला फार कमीपणा वाटतो. पण आपली मती आहे ना, त्या मतीला चरणावर डोकं ठेवल्याने काय होती? गती प्राप्त होत असते. म्हणून काया वाचा मनोभावे सद्गुरूंचे पाय सेवावे, सद्गती कारणे. सद्गती प्राप्त होण्यासाठी सद्गुरूंचे मला चरण धरता आले, दृढ धरता आले पाहिजे. म्हणून बघा समर्थ काय सांगतात की ज्याच्या जवळ आपण राहतो, म्हणजे ज्याच्या आपण अगदी निकट जवळ राहतो, संगतीमध्ये राहतो, त्या देहाचा आपल्यावर प्रभाव पडत असतो नेहमी. मग साधं उदाहरण आहे, आमच्या अर्चनाताई नेहमी देत असतील उदाहरण हे, ढवळ्या शेजारी बांधला पवळा, बरोबर ना. मग हे कसं असतं की
संगतीचा परिणाम म्हणून समर्थ नेहमी काय सांगतात, सदा संगती सज्जनाची धरावी. सज्जनाच्या संगतीमध्ये गेलं तर सद्गती प्राप्त आहे, आणि अवगुणी माणसाच्या संगतीमध्ये गेलं तर आपल्याला लोक नावच ठेवणार आहेत, बरोबर ना. म्हणून ज्याच्या जवळ आपण राहू ना त्या माणसाचा प्रभाव आपल्यावर जास्तीत जास्त पडत असतो. मग आपल्याला कोणाच्या जवळ राहायचं आहे हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे. मग बघा, भक्तीच्या बाबतीत जर का विचार केला तर हा नियम जो आहे तो 100% लागू पडतो. जी नवविधा भक्ती सांगितली तर या नवविधा भक्तीमध्ये एकही भक्ती अशी कनिष्ठ नाही किंवा ही भक्ती कनिष्ठ आहे आणि ही भक्ती श्रेष्ठ आहे असं काही नाही. प्रत्येक भक्ती तुम्हाला भगवंतापर्यंतच पोचवणार आहे. श्रवण, ऐकिलेची ऐकावे, पुन्हा पुन्हा काही करता येत नाही ना, फक्त ऐक. तुला वाचता येत नाही, पाठांतर करता येत नाही, लिहिता येत नाही, काही येत नाही ना, ऐक. ऐकून ऐकून सुद्धा आपण त्याच्या चरणापर्यंत पोचू शकतो. श्रवण, ऐकिलेची ऐकावे, पुन्हा पुन्हा ऐकावे, सारते शोधून घ्यावे, असारते जाणून त्यागावे. मग श्रवण भक्ती ही ऐकण्याची आहे. काही नाही आलं तरी तुला ऐकता तर नक्की येतंय ना. मग तेवढं मला भरपूर 2 कान दिलेत ना, तर जास्तीत जास्त ऐकता आलं पाहिजे. एकच तोंड आहे म्हणून कमीत कमी बोलायचं. पण आपण उलटं करतो, आपल्याला 2 कान आहेत तरी आपल्याला कोणाचंही ऐकायचं नसतंय बरं का. म्हणजे ऐकून घेण्याची आपली क्षमताच नाही, आणि एक तोंड आहे पण ते भरपूर नॉनस्टॉप आहे, त्याला कुठेच स्टॉप नाही. मग ते मौनम सर्व सिद्धते म्हटलं जातं. म्हणजे एक मौन, शांत राहणंसुद्धा काय आहे, एक प्रकारची सिद्धीच आहे, आणि ती हळूहळू हळूहळू आत्मसात करता आली पाहिजे. थोडंसं कमी बोलायचं आणि आतमध्ये चिंतन, नामचिंतन करत राहायचं. जास्त बोलण्याने काय होतं, आपली एनर्जी वाया जाते, बरोबर की नाही. त्याच्यामुळे कमी बोलून जास्तीत जास्त भगवंताचं नामस्मरण करता आलं पाहिजे. म्हणून काय सांगितलं आहे की 100% कुठला नियम लागू पडतो परमार्थाला, की संगत. मग ज्याच्या संगतीमध्ये आपण राहू ना, तर आपल्याला जर का भक्ती करायची असेल तर आपल्याला संगत कोणाची धरायला पाहिजे. भगवंताची भक्ती करायची असेल तर आपल्याला संगत कोणाची धरायला पाहिजे, साधू संतांची धरायला पाहिजे, सद्गुरूंची धरायला पाहिजे, बरोबर ना. मग भक्ती जर का भगवंतापर्यंत पोचायचा असेल, भक्ती करून तो माणूस काय होतो, भगवंतापर्यंत पोचत असतो. पण भगवंतापर्यंत पोचवायला मध्ये माध्यम कोणाचं आहे, तर सद्गुरूंचं आहे. म्हणून काया वाचा मनोभावे सांगितलं आहे. सद्गुरूंचे पाय सेवावे सद्गती कारणे. आणि काय होतं माहिती आहे का, सद्गुरूंचं जर का पाहायला गेलं तर सद्गुरू कसे असतात, तो म्हणजे आता हे सोपं नाही आहे, पादसेवन भक्ती सोपी नाही. कारण सद्गुरू ओळखणं पण कठीण आहे. सद्गुरू कोणाला म्हणावं हाच मुख्य प्रश्न आता कलियुगामध्ये आहे. सद्गुरू कसा ओळखायचा. मग वासना नदी महापुरी, प्राणी बुडताच ग्लांती करी, तेथे उडी घालून तारी तो सद्गुरू जाणावा. आपण वासना नदीच्या महापुरामध्ये बुडत चाललो आहे, आपल्याला कळत नाही, आपल्याला वाट दिसत नाही. पण अशा ठिकाणी उडी घालून जो आपल्याला बाजूला करतो त्यांना काय म्हणायचं, सद्गुरू म्हणायचं. वासना नदी महापुरी, प्राणी बुडताच ग्लांती करी, तेथे उडी घालून तारी तो सद्गुरू जाणावा. मग सद्गुरू कसा असावा हे समर्थांनी सेपरेट समास दिलेला आहे. गुरुनिश्चय, शिष्य निश्चय, शिष्य लक्षण, गुरु लक्षण, हे सेपरेट समास स्वतंत्र दिलेले आहेत. तर मागे पण आपल्याला खूप छान सद्गुरू स्तवन समास गेला. आता सद्गुरू वर्णवेना, म्हणजे ह्याच्यामध्येच पहिल्या दशकामध्ये 4था समास आहे सद्गुरू स्तवन. मग त्याच्यामध्ये पण समर्थांनी सांगितलं आहे, आता सद्गुरू वर्णवेना, जेथे माया स्पर्श शकेना, ते स्वरूप मज ज्ञाना काय कळे. नकळे नकळे नेती नेती ऐसी बोलतशी श्रुती, तेथे मज मूर्खाची मती पवाडेल कोठे. मज नकळे हा विचारू, दुरुणी माझा नमस्कारू, सद्गुरू देवा पहिलं पारू पाववी मज. होती स्तवनाची दुराशा, तुटला मायेचा भरोसा, आता आसाल तैसे असा सद्गुरू स्वामी. मायेच्या बळे करीन स्तवन, ऐसे वांछित होते मन, परी माया झाली लज्जायवान, काय करू. मग बघा, सद्गुरूशी उपमावा सागर, तरी तो अत्यंतची क्षार, किंवा म्हणू क्षीरसागर, तरी तो नासेल कल्पांती. सद्गुरूशी उपमावे गगन, तरी ते गगना परीस निर्गुण, या कारणे दृष्टांतहीन सद्गुरूस गगनाचा. सद्गुरूस म्हणावे लक्ष्मीवंत, तरी ती लक्ष्मी नाशिवंत, ज्याचे द्वारे असे तिष्ठत मोक्षलक्ष्मी. काय सांगितलं, सद्गुरूंना कोणतीही उपमा लागू पडत नाही.
सद्गुरूंना सागराची उपमा लागू पडत नाही, सद्गुरूंना गगनाची उपमा लागू पडत नाही, सद्गुरूंना लक्ष्मीवंत म्हटलं तरी ती लक्ष्मी नाशिवंत आहे. ही दुपारची सावली आहे, आज आपल्या डोक्यावर आहे, उद्या डोक्यावरनं बाजूला होणार आहे. दुपारची सावली आहे लक्ष्मी, मग त्याला लक्ष्मीवंत म्हटलं तरी लागू पडत नाही. त्याच्या दारी असे तिष्ठत मोक्ष लक्ष्मी. मग सद्गुरूशी काय बघा, अमृताची उपमा जरी समर्थांना सद्गुरूंना दिली, सद्गुरूशी उपमावे अमर, तरी अमर धरती मृत्यूपंथ, सद्गुरू कृपा यथार्थ अमर करी. तुमच्या आमच्यावर जर का सद्गुरू कृपा झाली तर आपण अमरच झालो ना. बघा, जोपर्यंत भगवंत कळत नाही तोपर्यंत आपण मरणारे असतो. नेहमी आपल्याला विष्णू महाराज, गोरे महाराज, जालनाचे महाराज नेहमी सांगतात की जोपर्यंत आपल्याला सद्गुरू प्राप्त होत नाही किंवा जोपर्यंत आपल्याला परमार्थ कळत नाही तोपर्यंत आपण काय असतो, मरणारे असतो. पण जेव्हा आपल्याला सद्गुरूचरण प्राप्त होत असते तेव्हा सद्गुरू चरण प्राप्त झाल्यानंतर आपण कसे झालो, न मरणारे झालो. बरोबर ना. आता आपण मरणारे नाही, आता आपण अमर आहे. तुम्ही आम्ही आता कसे आहोत, अमर आहे की नाही, न मरणारे. अगोदर आपल्याला मरणाची भीती वाटायची, पण आता आपली बॅग तयार आहे की नाही तयार. म्हणजे कधीही बोलवणं आलं तरी जय सद्गुरू. आपली बॅग का तयार आहे आता, कारण आपल्याला माहिती आहे की आपण न मरणार आहे. आपल्याला मरणातनं बाजूला केलं आहे. आपल्याला भगवंतांनी मरणातनं काय केलं आहे, बाजूला केलं आहे. सांगितलं आहे की अगं तू न मरणारी आहे. देह तर नाशवंतच आहे की नाही, तो जाणारच आहे. देह नाशवंत आहे, देहाला शाश्वती नाही, पण देहामध्ये जो अंतरीचा अंतरात्मा आहे ना, तो कधीच न मरणार आहे. मग त्याची ओळख घेतल्यानंतर आपल्याला देहाची काळजी आहे का आता. देह आला गेला आपल्याला त्याची काळजीच नाही. म्हणून काय सांगितलंय, ज्या वेळेला भगवत चरण प्राप्त होतं त्यावेळेला माणसाला कशाची भीती राहत नाही ना. मग काय सांगितलंय समर्थांनी की सद्गुरू स्वरूप हे कसं असतं, सद्गुरू कसे असतात की संत कसे असतात, सद्गुरू कसे असतात की एकीकडे भगवंतावर त्यांचं निस्सीम म्हणजे अखंड त्या दिव्य आनंदात ते डुंबलेले असतात. म्हणजे भगवंताच्या परमात्म्याच्या त्या आनंदामध्ये ते कसे संत काय करत असतात की त्याच्यामध्ये ते डुंबून गेलेले असतात. आणि दुसरीकडे त्यांना प्राणीमात्रांची, मानवतेचा, समाजाचा कळवळा असतो. म्हणजे एकीकडे ते भगवंताच्या चरणापाशी दृढ असतात आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर त्यांना प्राणीमात्रांचा कळवळा असतो. मग काय सांगितलंय की असा जो देह आहे त्याला संत म्हणावं, त्याला सद्गुरू म्हणावं. म्हणजे एकीकडे अखंड त्याला भगवंताचा ध्यास आहे. समर्थांचं उदाहरण घेतलं तर रात्रंदिवस ध्यास रामाचा होता. रात्रंदिवस स्वप्नात सुद्धा राम, जागेपणी पण राम, रात्रंदिवस रामाचा ध्यास होता. आणि इकडे तर समाजाचा कळवळा होता. कारण त्या काळामध्ये शिवाजी महाराजांचा जन्म होण्याच्या अगोदरचा काळ जर का बघितला आपण तर त्या काळामध्ये सगळी मुघल सत्ता होती, मोगलांचं राज्य होतं. आणि त्या अशा भयंकर काळामध्ये कोणीच सुरक्षित नव्हतं. ना स्त्रिया सुरक्षित होत्या, ना लहान मुलं सुरक्षित होती, कोणीच सुरक्षित नव्हतं. समाज असा अस्ताव्यस्त झालेला होता. मग ह्या समाजाला कसं वाचवायचं किंवा म्हणून समर्थ कधी कधी असे रागात म्हणायचे, अरे त्या मंदिरांमध्ये जाऊन टाळ काय कुठताय, तुम्ही तालमीमध्ये जाऊन शरीर कमवा आणि शरीर एवढं धष्टपुष्ट करा की तुमच्या घरातल्या बायकांकडे कोणी वाकड्या नजरेने बघणार नाही, असं तुमचं शरीर धष्टपुष्ट करा, असे समर्थ म्हणायचे. आणि समर्थांनी त्यावेळेला गावोगावी तालमी बांधल्या आणि लोकांना बघा ह्याचे धडे दिले. म्हणजे कसं शरीर संपत्ती कशी टिकवायची किंवा कसं जे समाजाची पण काळजी आहे आणि इकडं भगवंताचा पण ध्यास आहे, अशांना संत म्हणावं. की ते समाजासाठी सुद्धा, म्हणजे तुकाराम महाराज पण म्हणतात की नाही की आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. कशासाठी आम्ही आलो तर बुडते हे जन न देखवे डोळा. जन कसं बुडत चाललंय ना, ते डोळ्यांनी बघवत नाही. हो, बुडते हे जन न देखवे डोळा म्हणून कशाचा आला, लोकांचा कळवळा आला संतांना. आणि काय सांगतात की हे जग सगळं आडराणी भरलेलं आहे, आडराणी भरले जन. म्हणून त्या आड मार्गाला चाललेल्या लोकांना मार्गावर आणण्यासाठी संत अवतार घेत असतात किंवा प्रगट होत असतात. म्हणून काय सांगितलं आहे की सद्गुरू कोणाला म्हणावं तर अमूर्त परमात्म स्वरूपाची अखंड धारणा आणि मानवतेचा परमावधीचा विकास
म्हणजे सद्गुरू, अशी सद्गुरूंची व्याख्या सांगितलेली आहे. आणि अशा सद्गुरूंपाशी निर्लेप आपलेपणा आपण ठेवला पाहिजे. निर्लेप म्हणजे आपला काही तिथे स्वार्थ नको. अशा सद्गुरूंपाशी आपला आपलेपणा कसा पाहिजे? निर्लेप पाहिजे. पहिली गोष्ट निर्लेप आपलेपणा पाहिजे. आणि आपला देह त्यांच्या सेवेसाठी झिजवता आला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट काय, तर सद्गुरूंचा उपदेश आपल्याला मानता आला पाहिजे. म्हणजे की सद्गुरूंच्या मुखातनं जो शब्द बाहेर पडला तर तो माझ्या हिताचाच आहे असं समजून तो मला झेलता आला पाहिजे. आपल्या मनाला अखंड त्या सद्गुरूंच्या चरणी ठेवता आलं पाहिजे. मग हे सगळं करणं म्हणजेच पादसेवन भक्ती असं समर्थांना सांगायचं आहे. की ह्या 3 गोष्टी ज्याला करता आल्या त्यांनी पादसेवन भक्ती साधली. परंतु सांगितलं आहे काय की ही पादसेवन भक्ती करणं तेवढं सोपं नाही. कारण मन कसं आहे तर काय सांगता येत नाही हो. मनाच्या वृत्ती नाना तेथे जन्म घेते वासना, आणि वासने योगे पुन्हा 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 जन्म घेणे लागे. मग ह्या वासना, वासनेची निर्वासना, निर्वासनेची सद्वासना कधी होईल तर सद्गुरुचरण प्राप्त झाल्याशिवाय होणार नाही. म्हणून सद्गुरुचरण प्राप्त होण्यासाठी आधी काय केलं पाहिजे तर आधी मला सद्गुरूंना अनन्य भावे शरण जाता आलं पाहिजे. म्हणून काय सांगितलं आहे समासामध्ये, जय जय रघुवीर समर्थ श्रीमद दासबोध दशक 4 पादसेवन भक्ती श्रीराम समर्थ. मागा झाले निरूपण नामस्मरणाचे लक्षण, आता ऐका पादसेवन 4थी भक्ती. मागा झाले निरूपण नामस्मरणाचे लक्षण, आता ऐका सावधान 4थी भक्ती. नामस्मरणामध्ये काय सांगितलं आहे की स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे, नामस्मरणे पावावे समाधान. नित्यनेम प्रातकाळी माध्यान्हकाळी सायंकाळी नामस्मरण सर्व काळी करत जावे. उठता बसता खाता पिता कोणताही धंदा करता नामस्मरण सांडू नको. प्रत्येक संतांनी हेच सांगितलेलं आहे. म्हणून काय सांगितलं पुढे की पादसेवन तेची जाणावे, काया वाचा मनोभावे, सद्गुरूंचे पाय सेवावे, सद्गती कारणे. पादसेवन भक्ती म्हणजे काय तर काया वाचा, तन मन आणि धन या सर्वांनी मला त्या भगवंताचं मला पूर्ण त्याच्याशी समर्पित होता आलं पाहिजे. काया वाचा मनोभावे सद्गुरूंचे पाय सेवावे. म्हणजे ही काया पण काय, काया ही पंढरी म्हणता आली पाहिजे. त्यातला आत्मा हा पांडुरंग म्हणता आलं पाहिजे. काया वाचा मनोभावे, मन सुद्धा अखंड त्याच्याशी लीन झालं पाहिजे. आणि भाव तर अखंड कसा पाहिजे, शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. मग अखंड भाव कसा पाहिजे आपला, शुद्ध पाहिजे. शुद्ध म्हणजे वरवर एक आणि आतमध्ये दुसरंच काहीतरी असं असेल तर भगवंत प्राप्त होईल का हो, नाही होणार. मग जे तुझ्या परा पश्यंती मध्यमा वैखरी ह्या 4 वाणी आहेत, 4 वाणी आहेत. परा आहे, पश्यंती आहे, मध्यमा आहे, वैखरी आहे. मग ह्या वैखरीपर्यंत, परेमध्ये जे शिस्त आहे ना ते वैखरीपर्यंत तेच आलं पाहिजे. ते मध्ये 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 बदलत 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 वैखरीवर काही वेगळंच येतं असं नाही झालं पाहिजे. जे पोटात आहे ते ओठावर आलं पाहिजे, बरोबर ना. नाहीतर पोटात एक आणि ओठात एक, मग असं असेल तर कसा तो भगवंत प्राप्त होईल बरं. मग देवाला जायचं, तो नारळ घेऊन जातो आपण भगवंताला. मग भाव काय असतो, एक नारळ भगवंताला फोडायचा आणि सगळ्या आपल्या घरातली सगळं त्याला सांगायचं, हे होऊ दे, ते होऊ दे, ते होऊ दे, याचं हे होऊ दे, त्याचं ते होऊ दे, मुलाचं लग्न होऊ दे, मुलीला मुलगा होऊ दे. काय 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 एका नारळावर आपण किती काय काय मागतो, बरोबर आहे की नाही. त्या भगवंताला खरं तर देवाला मागायची काय आवश्यकता आहे का, न मागता तो भरभरून देतो की नाही. त्याला फक्त त्याच्याजवळ जाऊन हात जोडून काय म्हणायचं माहिती आहे का, फक्त की मी तर आहे ना, मला जसं भगवंताने जशी मला त्याच्या चरणापाशी घेतली ना तसं मी खूप वेळा प्रयत्न केला की त्याला हात जोडून काहीतरी मागावं. पण जेव्हा केव्हा मी त्या भगवंताला हात जोडते की नाही त्यावेळेला मनामध्ये एवढंच येतं फक्त, अखंड भगवंता निष्काम श्रीसेवा दास्य भक्ती प्राप्त होऊ दे. बाकी काय मागायचं आहे, सगळं त्यांनी दिलेलंच आहे. न मागता तो एवढं देतो ना की त्याच्याकडे मागायची गरजच नाही. काय हो श्रीकांत महाराज, बरोबर आहे की नाही. न मागता भगवंत एवढं देतोय भरभरून. उलट असं त्याला म्हणावं लागेल की आता काही दिवसांनी बाबा थांब, देण्याचं थांब, भरपूर दिले आता, फक्त आता काय पाहिजे, अखंड तुझी निष्काम श्री सेवा आणि दास्य भक्ती. म्हणून काय सांगितलंय, काया वाचा मनोभावे
सद्गुरूंचे पाय सेवावे सद्गती कारणे, पादसेवन तेची जाणावे. त्यालाच काय म्हणायचं, पादसेवन भक्ती. या नाव पादसेवन सद्गुरुपदी अनन्यपण. अनन्य म्हणजे काय सांगितले बघा, या नाव पादसेवन सद्गुरुपदी अनन्यपण. अनन्य म्हणजे काय सांगितलंय, सद्गुरू म्हणतात अनन्य म्हणजे अन्य नाही. अनन्य म्हणजे अन्य नाही, अनन्य म्हणजे अनन्यच. तिथं अन्य भाव हा असलाच पाहिजे, नसलाच पाहिजे. सद्गुरुपदी अनन्यपण निरसावया जन्म मरण यातायाती. कशासाठी, निरसावया जन्म मरण यातायाती. म्हणजे इथं सुद्धा माझा स्वार्थच आहे बघा, या ओवीत सुद्धा माझा स्वतःचा स्वार्थच आहे की सद्गुरुपदी किंवा भगवंताच्या चरणी अनन्य भाव आपण कशासाठी ठेवायचा, निरसावया जन्म मरण यातायाती. निदान सद्गुरू बोलले स्वतःचं तर स्वहित कर बाई, बरोबर ना. सद्गुरू किंवा संत, आत्ताच सांगून गेले मी की सद्गुरू किंवा संत हे भगवंताचा पण अखंड भक्ती करत असतात आणि समाजाचाही तेवढाच विचार करत असतात. पण सद्गुरू बोलले की तू निदान तुझा स्वतःचा तरी विचार कर, स्वहिताचा तरी विचार कर, स्वहित साधण्याचा तरी विचार कर. जन्माला आलोय ना, किती 1,84 योनी फिरून आलो आपण, 83,99,999 योनी फिरून आलो. कुत्रा झालो, घाडव झालो, डुक्कर झालो, सगळं झालो, सगळ्या योनी आपण फिरून आलो. पण एवढ्या सगळ्या योनी फिरल्यानंतर त्या कुठल्याही योनीमध्ये आपल्याला भगवंताचं चरण प्राप्त झालं का हो? कुठला कुत्रा असा मंदिरात जाऊन भजन करत बसलाय का, किंवा कुठला मांजर असं जाऊन बाबा प्रवचनाला बसलाय का गादीवर? नाही. म्हणजे कोणत्याही योनीमध्ये तो अधिकारच नाही हो. अधिकार नाही तिथं, वाणी पण नाही, बुद्धी पण नाही, काही नाही. भगवंतांनी तुम्हाला किती प्राप्त करून दिलंय. म्हणजे हे सगळं वैभव आहे ना, बाकीचं द्वैतातलं वैभव बाजूला राहू द्या. तुमचा घर, माडी, बंगला, गाडी, दागिने, सोनं, नाणं सगळं बाजूला राहू द्या, ते द्वैतातलं वैभव झालं. पण हे जे वैभव आहे ना तुमचं, आमचं हे देहरूपाचं जे वैभव आहे बघा, ज्याला डोळे नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा, ज्याला दोन्ही पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, ज्याला दोन्ही हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला वाचा नाही त्याला विचारा की तुला वाचा असती तर तू काय केलं असतं. ज्याला वाचा नाही ना बोलायला, त्याला जर का आपण विचारलं बाबा तुला वाचा दिली असती भगवंतानी तर तू काय केलं असतं, तो म्हणेल वाचा मला दिली असती तर फक्त त्याचंच नाव घेतलं असतं. ज्याला पाय नाही तो म्हणेल की पाय दिले असते ना भगवंतानी तर अखंड वाऱ्याच केल्या असत्या पंढरपूरच्या. ज्याला हात नाही त्याला विचारलं ना तर तो म्हणेल हात मला भगवंतानी दिले असते तर मी अखंड टाळी वाजवली असती. ज्याला डोळे नाही त्याला विचारा की तुला डोळे दिले असते तर तू काय केलं असतं, तो म्हणेल मला डोळे दिले असते ना तर मी फक्त भगवंतालाच पाहिलं असतं, बाकी काहीच पाहिलं नसतं. मग तेच आपल्याला करायचं आहे, आपल्याला प्रत्येक देहामध्ये त्याला पाहायचं आहे. प्रत्येक देहाला चालवणारा कोण आहे, चाले हे शरीर कोणाची सत्य कोण बोलवितो हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकोन ये. मग प्रत्येक देहाला चालवणारा कोण आहे, प्रत्येक देहाला बोलवणारा कोण आहे. पाय चालवी हात हलवी, भ्रुकुटी पालवी डोळा मालवी, संकेत खुना बोलवी तोची आत्मा, धिटाई लाजवी खाजवी ओकवी खोकवी थुंकवी, अन्न जेवून उदक सेवी तोची आत्मा. म्हणजे प्रत्येक देहामध्ये प्रत्येक कार्य करणारा हा तो भगवंत आहे हो. मग आपण त्या देहामध्ये, गाढवामध्ये, कुत्र्यामध्ये, सगळ्यामध्ये जसा संतांनी भगवंताला पाहिलं तर आपण माणसामध्ये पाहिलं तरी खूप झालं. आपल्याला माणसामध्ये, मनुष्य देहामध्ये प्रत्येकाच्या एकमेकाच्या अंतरी आपण जरी भगवंत पाहिलं तरी खूप झालं. पण आपण ते करत नाही. आपण काय करतो, एकमेकाच्या अंतरी भगवंत न पाहता आपण एकमेकाचा द्वेष मत्सर करतो, आपण एकमेकाचा तिरस्कार करतो, बरोबर ना. मग हे नाही झालं पाहिजे हो. कारण मी तुमचं नाही सांगत, मी माझं सांगते की आपण पण काय वेगळे नाही हो. शेवटी विषय आहेत, विषय कुठे कसे नेऊन आपल्याला घालतील, अगदी नरकामध्ये पण नेऊन घालतील. विषय फार भयंकर आहेत. त्याच्यामुळे विषयांच्या नादी जो लागला ना तो सर्वस्व बुडालाच. म्हणून त्या विषयांपासून आलिप्त होऊन आपल्याला काय करायचं आहे तर भगवंताचं नामस्मरण करून त्याची प्राप्ती करून घेतली पाहिजे. कारण हा देह पुन्हा नाही हो, हा मनुष्य देह परत प्राप्त नाही. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात की अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुका पार नाही. जन्माचं मूळच काय आहे तर जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखासी कारण जन्म घ्यावा.
पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, नरदेहा येऊनी हानी केली. पाप आणि पुण्य करून जन्माला प्राणी येतो, पण नरदेहामध्ये येऊन काय केलं? हानी केली. आला आला प्राणी वाहतच गेला. आला तसा गेला, काहीच कळलं नाही. आलो कशाला करतोय काय कळलंच नाही. मग ते कळण्यासाठी सद्गुरू पाहिजे. म्हणून पादसेवन भक्ती म्हणजे काय की सद्गुरूंचे चरण आपल्याला काय करता आले पाहिजे. सद्गुरूंच्या चरणाची आपल्याला सेवा करता आली पाहिजे. या नाव पादसेवन सद्गुरूपदी अनन्यपण निरसावया जन्म मरण यातायाती. काय सांगितलंय? जन्म मरण यातायाती. हे सगळं येणं जाणं थांबवायचं असेल तर काय करायला पाहिजे हो? येणं जाणं थांबायचं असेल तर काय करायला पाहिजे? बघा, त्या हरीला, त्या भगवंताला आपल्या तुमच्या आमच्या हृदयामध्ये साठवता आलं पाहिजे. साठविला हरी जिही हृदय मंदिरी, जिही हृदय मंदिरी, जिही हृदय मंदिरी. त्यांची सरली येर झार, झाला सफळ व्यापार, झाला सफळ व्यापार, झाला सफळ व्यापार. हरी आला हाता मग कैची भय चिंता. आवाज येत नाही? आवाज तर कनेक्ट कर. हरी आला हाता मग कैची भय चिंता, मग कैची भय चिंता, मग कैची भय चिंता. तुका म्हणे काही उरोणे दिउरी, काही विरोणे दिउरी, काही उरोणे दिउरी. तुका म्हणे हरी काही उरोणे दिउरी, त्यांची सरली येर झार, झाला सफळ व्यापार. काय सांगितलंय की एकदा त्या भगवंताला, एकदा त्या हरीला हृदयामध्ये साठवला ना की येरझार संपली हो, येणं जाणंच खुंटलं. काय सांगतात ते? आपण मी विनंती करते, रामकृष्ण हरी, मी तुमचा खूप वेळा म्यूट केलं पण तुम्ही पुन्हा पुन्हा ओपन करताय. सुवर्णाताई, प्लीज माझी विनंती असेल की मी म्यूट केलेलं काढू नका. त्यांची सरली येर झार, झाला सफळ व्यापार, झाला सफळ व्यापार, झाला सफळ व्यापार. मग कोणता व्यापार करायला आलोय आपण? बघा, आपल्याला कुठला व्यापार करायचा आहे? व्यापारच काय करायचा आहे हो? काय द्यायचंय आणि काय घ्यायचंय? आपण इथं काय देतोय आणि काय घेतोय? ज्ञानदानच आहे ना. देणारा पण तोच आहे आणि घेणारा पण तोच आहे. देणाऱ्याच्या देहामध्ये पण तोच आहे आणि घेणाऱ्याच्या देहामध्ये पण तोच आहे. म्हणून सद्गुरू नेहमी काय सांगतात की कीर्तन असू दे, प्रवचन असू दे, काही असू दे, ते आपल्याकडे आपण घ्यायचंच नाही हो. करता मी म्हणशी तेने तू दुःखी कष्टी होशी, श्रीराम करता म्हणशी तेने तू पावशी यश कीर्ती आणि प्रताप. म्हणजे प्रत्येक कार्य करणारा हा भगवंत आहे आणि त्या भगवंताची मला काय करायला पाहिजे? अखंड ओळख करून घ्यायला पाहिजे. मग काय सांगितलं पुढच्या चरणामध्ये? सद्गुरू कृपेविने काही भव तरणोपाव नाही. सद्गुरू कृपेविन काही भव तरणोपाव तो नाही. या कारणे लवलाही सद्गुरू पाय सेवावे. म्हणून लवलाई म्हणजे काय? काय सांगितलंय? त्वरा कर म्हणून, लगबगीने. काय सांगितलंय की सद्गुरू विन काही भव तरणोपाय तो नाही. सद्गुरू विन आपल्याला हा भवसागर, भव म्हणजे काय की हा भवसागर. भवसागर म्हणजे कुठला सागर? वासना नदीचा सागर. जन्मदुःख निरूपणमध्ये समर्थ सांगतात, वासना नदी महापुरी, प्राणी बुडताच ग्लांती करी, तेथे उडी घालून तारी, तो सद्गुरू जाणावा. ही वासना नदी आहे आणि या नदीमध्ये जो आपल्याला येऊन तारतो, जो आपल्याला या वासनेच्या नदीमधनं बाजूला करतो, तो सद्गुरू आहे. आणि त्याशिवाय आपल्याला तरणोपाय नाही. म्हणून जीवनात आल्यानंतर सद्गुरू किती महत्त्वाचे आहेत बघा. सद्गुरू करणं किती महत्त्वाचं आहे. आणि सद्गुरूंच्या प्रत्येक वाक्याचं, प्रत्येक तुम्हा आम्हाला सद्गुरूंच्या प्रत्येक येणाऱ्या सूचनेचं किंवा वाक्याचं अनुकरण करून काय करायचं आहे? तर देहाचं सोनं करून घेता आलं पाहिजे. म्हणून सद्वस्तू दाखवितो सद्गुरू. आता बघा, ही सद्वस्तू कोणती? सद्वस्तू म्हणजे काय? सद्वस्तू दाखवितो सद्गुरू, सकळ सारा सार विचारू, परब्रह्माचा निर्धारू अंतरी बाणे. म्हणजे परब्रह्म आंतरी, तुमच्या आमच्या अंतरी बांधण्यासाठी सद्वस्तू दाखवणारा तर भेटला पाहिजे.
सद्वस्तू म्हणजे काय? परब्रह्म वस्तू. सद्वस्तू म्हणजे परब्रह्म वस्तू. आणि परब्रह्म वस्तू दाखवणारा कोण आहे? सद्वस्तू दाखवितो तो सद्गुरू. सद्वस्तू दाखवी सद्गुरू, सकळ सारासार विचारू. सारासार विचार म्हणजे काय? की प्रवचन ऐकताना, कीर्तन ऐकताना, काही करताना सार आणि आसार कळलं पाहिजे. सार आणि आसार कळलं पाहिजे. जे तुला पटत नाही ना ते तिथंच सोडून दे. ते आसार आहे असं समजून सोड. आणि जे तुला पटतंय ना तेवढं तू सार तेवढं घेत आलं पाहिजे. म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळेला सद्गुरू काय सांगतात की राजहंसाच्या भूमिकेत तुला यायचं आहे. राजहंस कसा असतो? सार तेच घेतो आणि आसार ते जाणून त्यागतो. तो त्याला कळतं आहे की दूध आणि पाणी एकत्र केलं तर त्याच्यातलं फक्त दूधच प्यायचं हे राजहंसाला कळतं आहे. बरोबर ना? मग तसं तुम्हाला आम्हाला पण राजहंस होता आलं पाहिजे. समोर तुमच्या आमच्या सार आणि आसार दोन्ही ठेवलेलं आहे. मग आपण काय करायचं? काय घ्यायचं त्याच्यातलं? तर दोन्ही वस्तू आहेत समोर, सार पण आहे आणि आसार पण आहे. आपण काय घेऊ? सोनं पण आहे अर्चनाताई, सोनं पण आहे आणि माझा आवाज येतोय का? सोनं पण आहे अर्चनाताई. हां, सोनं पण आहे. एका बाजूला सोनं ठेवलंय, एका बाजूला पितळ ठेवलंय. तर तुम्ही काय घ्याल? सोनं घेणार ना. सार तेच घेणार ना तुम्ही, आसार थोडी घेणार आहे. बरोबर ना? हे पितळच आहे, हे कसं घ्याल तुम्ही? तुम्ही सोनंच घ्याल ना. मग बघा, जसं तो सोनारसुद्धा आपण त्याच्याकडे सोनं मोडायला गेलो ना तर तो आधी म्हणतो मला ह्याची प्युरिटी किती आहे ती पाहिली पाहिजे. बरोबर ना? आधी हे किती म्हणजे तुमचं 18 कॅरेट आहे का 22 कॅरेट आहे का 24 कॅरेट आहे का कसं आहे ते मी आधी तपासतो आणि मग त्याची किंमत करतो. तसं तुमच्या आमच्या देहाची सुद्धा तो चेक करतोय, आपल्याला कळत नाही. तो भगवंत आहे ना तुमच्या आमची प्युरिटी पण चेक करत आहे, फक्त आपल्याला ते कळत नाही. म्हणून काय सांगितलंय? सद्वस्तू दाखवितो सद्गुरू, सकळ सारासार विचारू, परब्रह्माचा निर्धारू आंतरी बाणे. जे वस्तू दृष्टीस दिसेना आणि मनास तेही भासेना, संग त्यागे विन येना अनुभवासी. काय सांगितलंय? जे वस्तू दृष्टीस दिसेना आणि मनास तेही भासेना, संग त्यागे विना येना अनुभवासी. त्या मगाशीच सांगितलं की संतांच्या भक्ती जर का करायची असेल, ज्याला भक्ती करायची असेल, ज्याला भगवंताची प्राप्ती करायची असेल, त्यांनी संतांच्या संगतीत जावं. सदा संगती सज्जनाची धरावी. त्यांनी सज्जनाच्या संगतीमध्ये जावं, संतांच्या संगतीमध्ये जावं. तेव्हा न दिसणारा देव दिसेल. तो अमूर्त आहे. भगवंत कसा आहे? मूर्त नाही, तो अमूर्त आहे. म्हणजे न दिसणारा आहे. पण न दिसणाऱ्याला पाहायचं आहे आणि दिसणाऱ्याला नाही म्हणायचं आहे. म्हणजे दिसतंय ना त्याला नाही म्हणायचं आहे. हे शरीर दिसतंय पण हे नाही. हे कसं आहे? दिसेल ते नासेल, येईल ते जाईल, पण असतची असेल तेची सार. प्रगट ते जाणावे असार, गुप्त ते जाणावे सार. पण हा विचार कुठं कळेल? सद्गुरू मुखे हा विचार उमजू लागे. सद्गुरूंच्या मुखातनं आपल्याला हे कळणार आहे की गुप्त जे धन आहे तर ते गुप्त धन म्हणजे काय आहे? तर गुप्तधन काय आहे? तर ते सार आहे. आणि प्रगट आहे ते काय आहे? आसार आहे. मग प्रगट नाशणार आहे. जे दिसेल दृष्टीला जे दिसतंय दृश्य, ते दृश्य सगळं नाशवंत आहे. मग शाश्वत काय आहे? तर शाश्वत एक परब्रह्म आहे. मग शाश्वताची ओळख मला घेता आली पाहिजे आणि ती शाश्वताची ओळख मला सद्गुरूंचं चरण प्राप्त जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शाश्वताची ओळख मला घेता येणार नाही. म्हणून सांगितलंय, जे वस्तू दृष्टीस दिसेना आणि मनास तेही भासेना, संग त्यागे विना येना अनुभवासी. अनुभवासी येण्यासाठी संग आधी झाला पाहिजे. मग संग कशाचा झाला पाहिजे? कशाचा संग त्यागायचा आहे आणि कशाच्या संगतीमध्ये राहायचं आहे हे पण आपल्याला कळलं पाहिजे. विषयाचा संग त्यागता आलं पाहिजे आणि सत्संगामध्ये राहता आलं पाहिजे. अनुभव घेता संग त्याग नसे, अनुभव घेता संग त्याग नसे, संग त्यागे अनुभव न दिसे. हे अनुभवी यासीच भासे येरा गथा गोवी. मग ज्याला हा अनुभव आला त्याचं काय झालं? सद्गुरू बोलले जन्माचं सार्थक झालं. मग अनुभव येण्यासाठी काय करायचं? तर अखंड सद्गुरूंचे चरण धरता आले पाहिजे. संग त्याग आणि निवेदन, विदेही स्थिती अलिप्तपण, सहज स्थिती उन्मनी विज्ञान,
हे सप्तही एकरूप. संग त्याग आणि निवेदन. विदेह स्थिती अलिप्तपण. विदेह स्थिती देही असून विदेही. देहाचं भान होतं का हो संतांना? ज्या वेळेला बघा वाल्मिक ऋषींना सांगितलं नारद मुनींनी की आता बाबा बघा ज्या वेळेला बोलले की तुझे हे सगळे कोणी नाही, मुलगा तुझा नाही, बायको तुझी नाही, आई तुझी नाही, कोणीच तुझे नाही. मग आता वाल्या कोळ्यांनी विचारलं की आता काय करू? तर तेव्हा सांगितलं की भगवंताचं नाव घ्या. मग एकदा भगवंताचं नाव घेतल्यानंतर त्या देहाचं सुद्धा भान तिथं राहिलेलं नाही. देहावर वारूळ झालं. वाल्मिकी जेथे तप केले ते वनपुण्य पावन झाले. शुष्क काष्ट अंकुर फुटले तपबळे जयाचे. देहाचं काय झालं? वारूळ झालं. आणि ते वारूळ देहावर वारूळ झालेलं सुद्धा त्यांना समजलं नाही. मग असं जर का देही असून विदेही स्थितीमध्ये गेला तर भगवंत कसं काही येणार नाही हो? धावतच येणार आहे तो तुमच्या आमच्यासाठी. फक्त आपण काय करायचं आहे की काया वाचा मनोभावे. काय सांगितलंय? काया वाचा मनोभावे सद्गुरूंचे पाय सेवावे. अनुभव संग त्याग आणि निवेदन. विदेह स्थिती अलिप्तपण. अलिप्त मग विदेह स्थिती कधी लाभेल? तर अलिप्तपण म्हणजे अलिप्त कशातनं व्हायचं आहे? तुम्हाला अलिप्त कशातनं व्हायचं आहे? संसारातनं अलिप्त व्हायचं आहे का? तर नाही. संसार हा बघा जे काही कर्म आहे ते करणं आहे. सकाळी उठल्यानंतर स्वयंपाक करावा लागतोय, सगळं काय असेल ते घरातली कामं करावी लागतात, पण हे सगळं करणं आहे. मग अलिप्त कशातनं व्हायचं आहे? तर जे विषय विकार आहेत ना, काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय चिंता कामना भावना ईशना वासना, हे जे आपल्याला जे छळणारे आहेत ना तुमच्या आमच्या अंतरीचे विकार, त्या विकारांपासून आपल्याला अलिप्त व्हायचं आहे. म्हणजे संसारात राहून आपण परमार्थ एवढा करायचा की त्या भाकरी थापताना सुद्धा समजा आता 7ची वेळ आहे संध्याकाळची. आता मी तेच करते त्यामुळे तुम्हाला सांगते हो. संध्याकाळची 7ची वेळ आहे. मगाशी भाकरी करताना माझा सगळा हरिपाठ झाला. आपण काय म्हणतो, मला कुठं हरिपाठाला वेळच नाही हो. कशाला हरिपाठाला वेळ लागतोय? नाही पाठ नाही तर आम्ही काम करता करता म्हटलं असतं. कशाला त्या किचन ओट्यावर एकीकडे पुस्तक ठेवा आणि हरिपाठ म्हणा, भाकरी थापा. भाकरी थापता थापता किंवा भाजी करता करता कोणतंही काम करताना तुम्ही जर का देवाचं नामस्मरण म्हणत असाल, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. देवाची येद्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. आसोनी संसारी जीवे वेगू करी. वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी. चहुवेदी जाणं साई शास्त्रकारण 18 पुराणे हरिसी गाती. मंथुनी नवनीता तैसे घाणता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. म्हणजे काय सांगितलंय की हाती काम आणि मुखी भगवंताचं नाम. काय लागतंय हो देवाला? माझ्यासमोरच बस आणि सगळं सोडून माझ्यासमोर बस असं काही भगवंत बोलतो का? की सगळं घरातलं सगळं ठेव. म्हटलंय एका ठिकाणी समर्थांची ओवी आहे की सर्व सांडून शोधा मजला आयसा देवच बोलीला. लोकी शब्द अमान्य केला भगवंताचा. सर्व सांडून म्हणजे काय? तर तुला विषय विकार सांडता आले पाहिजे. जे देहातले विषय विकार आहेत ना ते सांडता आले पाहिजे. तुला प्रपंच सांडून आणि प्रपंच सोडून परमार्थ करा असं नाही म्हटलं. समर्थ स्पष्ट म्हणतात की प्रपंच सांडून परमार्थ केला तरी अन्न मिळेना खायला. जर का संसार प्रपंच सोडून दिला आणि नुसता परमार्थ केला तर समर्थांसारखे आपल्याला 4 घरी भिक्षा मागायला जाता येणार आहे का आत्ताच्या काळामध्ये? नाही जाणार. बरं आपल्याला कोणी देतील का? समजा मी आता अर्चनाताई आणि शेजारच्या मावशी तिथंच 2 घरं झाली, अजून 3 घरं बघितली इकडं तिकडं की 5 घरं मी जर का मागायला सुरुवात केली उद्यापासून तर देणार आहे का कोण? नाही देणार. मग तो समर्थांचा काळ वेगळा होता. बरं काय सांगितलंय की संसार सांडून परमार्थ करीसी केला तरी अन्न मिळेना खायला. मिळेल का अन्न खायला? मग त्या करंट्याला परमार्थ कैसा? मग अन्न जर का पोटाला नसेल तर मग कसला परमार्थ? मग कसं काय परमार्थ करणार? म्हणून काय सांगितलंय की संसारात राहून संसार प्रपंच करून तुला अखंड भगवंताच्या नामस्मरणामध्ये राहता आलं पाहिजे. म्हणून सांगितलंय संग त्याग आणि निवेदन. विधेय स्थिती अलिप्तपण. सहज स्थिती उन्मनी विज्ञान. हे सप्तही एकरूप. याही वेगळी नामाभिधाने समाधानाची संखेत वचने.
सकळ काही पादसेवने उमजो लागे, याही वेगळी नामाभिधाने समाधानाची संकेत वचने. मग समाधान कुठे आहे हो? समाधान ते सज्जनाचे नियोगे. एकदा सज्जनाच्या संगतीमध्ये आपण गेलो ना तर तिथं समाधान आहे हो. म्हणून काय सांगितलं माहिती आहे का, की सुखी राहता सर्व ही सुख आहे. सुखी, आपल्याला सुखी राहायची सवयच नाही हो, आपण अखंड दुःखी आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधून पाहे. सुखी कोणीच नाही हो. प्रत्येक जण आपलं काहीतरी जे दुःख आहे ना ते दुसऱ्याला सांगत असतो. पण ते दुःख न सांगता समर्थ काय म्हणतात, सुखी राहता सर्व सुख आहे. सुखी राहता सर्व ही सुख आहे, विचारे मना तुझी शोधून पाहे. सुखी राहता सर्व ही सुख आहे. मग मी सुखी आहे म्हटलं तर मी सुखीच होणार आहे, आणि मी दुःखी आहे म्हटलं तर मी दुःखीच होणार आहे. तथास्तु. बरोबर आहे की नाही? म्हणून काय अखंड काय की माणसाने, आपण नेहमी म्हणतो ना निगेटिव्ह बोलू नको, बरोबर ना, नकारार्थी नाही, मला अखंड पॉझिटिव्ह राहता आलं पाहिजे. म्हणून काय सांगितलंय, याही वेगळी नामाभिधाने समाधानाची संकेत वचने सकळ काही पादसेवने उमजो लागे. मग सद्गुरू चरण एकदा प्राप्त झालं ना, मग अखंड काय आहे तिथे, समाधानच आहे. सद्गुरू काय सांगतात, एकदा तुला भगवंताचे चरण मिळाले की कुठल्याही गोष्टीचा खेद करू नको. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. अखंड तो लक्ष्मीचा पती जाणतोय, तू कोणत्याही गोष्टीचा खेद करू नको. म्हणून सांगितलंय, वेद गर्भ वेदांत सिद्ध, वेद गर्भ वेदांत सिद्ध सिद्ध भाव गर्भ सिद्धांत, सिद्ध भाव गर्भ सिद्धांत अनुभव अनुर्वाच्य धादांत सत्यवस्तू. काय सांगितले, परब्रह्म वस्तू सत्यवस्तू जर का एकदा प्राप्त झाली ना, की सगळं बाकीचं सगळं आपल्याला काय आहे, धादांत आहे. एकदा अनुर्वाच्य, वाचेनी सुद्धा ज्याचं वर्णन करता येत नाही, अशा भगवंताची एकदा तुम्हाला प्राप्ती झाली की बाकी सगळं आपल्यासाठी काय आहे, सगळं खोटं आहे. म्हणून काय सांगितलंय, उगमा पहिलीकडे गेले, तेथून परतून पाहिले. एकदा त्या उगमाच्या पलीकडे गेलं ना, आपला प्रवास असा उलटा आहे. प्रवाहाच्या दिशेने आपण वाहत नाही, आपण उलटे, आपल्याला मुळापर्यंत यायचंय, उलटं यायचंय, उगमाकडे यायचं. जिथे उगम होतो ना, त्या उगमाकडे आपल्याला यायचंय. म्हणजे आपला प्रवास उलटा आहे. आपल्या देहावर लाटा आदळणारच आहेत, आपल्याला त्रास होणारच आहे. आता प्रत्येक वेळेला, काही वेळेला आमच्या आईसाहेब वगैरे आम्हाला म्हणतात, बाई ग तू नको ह्याच्यात पडू, नको तू त्रास करून घेऊ नको. पण हा उलटा प्रवास आहे, त्रास होणार आहे. आपल्याला जर का प्रवाहाच्या दिशेने वाहत आपण चाललो ना, प्रवाहाच्या दिशेने आपण वाहत चाललो ना, तर सहज आपल्याला ती लाट आहे ना अशी ढकलत नेणार आहे खाली. म्हणजे आपण सहज प्रवाहाच्या दिशेने वाहत जाणार आहे. पण ज्या वेळेला आपला प्रवास उलटा होतो ना, उलट्या दिशेला, त्यावेळेला तीच लाट आपल्या देहावर आदळणार आहे. आपल्याला ती लाट सहन करावी लागणार आहे, कारण आपला प्रवास उलटा आहे ना. म्हणून काय सांगितलंय, बहुधा अनुभवाची अंगे सकळ कळती संत संगे चौथे भक्तीचे प्रसंगे गौप्यते प्रगटे. बहुधा अनुभवाची अंगे सकळ कळती संत संगे. मग माया काय, ब्रह्म काय, पंचमहाभूत काय, तीन त्रिगुण काय, बघा सगळं जे आहे ना, हे सगळं कुठे कळेल, तर सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय माया कळणार नाही, ब्रह्म कळणार नाही, पंचमहाभूत काय आहेत ते कळणार नाही. देह कशाचा आहे, हो, पंचतत्वांचा आहे, तुमचा आमचा पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, बरोबर ना. याच्यामध्ये 5 कर्मेंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय आहेत. मग 5 कर्मेंद्रिय कोणती, 5 ज्ञानेंद्रिय कोणती, पंचभूते म्हणजे काय, 3 त्रिगुण म्हणजे कुठले, रज, सत्व, तम, बरोबर ना. मग हे सगळं कळण्यासाठी आणि हे सगळं ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, तर सद्गुरू चरण प्राप्त झाले पाहिजे. म्हणून सांगितलंय, बहुधा अनुभवाची अंगे सकळ कळती संत संगे चौथे भक्तीचे प्रसंगे गौप्यते प्रगटे. प्रगट वसोनी नसे गौप्य आसोनी भासे. प्रगट वसोनी नसे म्हणजे आत्ताच मी सांगून गेले ना, की प्रगट असून ते आपल्याला दिसत नाही. प्रगट आहे, प्रगट असूनही नसे म्हणजे जे प्रगट आहे ते नाहीच आहे, जे दृश्य आहे ते नाशवंत आहे. आणि गौप्य असोनी भासे, जे गुपित आहे, जे म्हणजे आता भगवंत दिसत नाही, पण तो कसा आहे, तो आहे, कारण तो भासतोय.
भासा अभासा हुनी अनारिसे गुरु गम्य मार्ग. मग बघा, जो मार्ग आहे ना भगवंतापर्यंत पोचण्याचा, जो अमूर्त म्हणजे प्रगट नसलेला भगवंत, जो तुमच्या आमच्या दृष्टीला दिसत नसलेला भगवंत, त्याच्यापर्यंत पोचण्याचा मार्ग दाखवणारे सद्गुरू असतात. आणि ते सद्गुरू जोपर्यंत आपल्याला भेटत नाही तोपर्यंत गुरुगम्य मार्ग, गुरुकडे जाणारा मार्ग आपल्याला प्राप्त होत नाही. गुरुकडे जाणारा मार्ग प्राप्त होण्यासाठी आधी आपल्याला सद्गुरू प्राप्त झाले पाहिजे. म्हणून पुढे काय सांगितलं, मार्ग होय परी अंतरिक्ष तेथे सर्वही पूर्वपक्ष पाहो जाता अलक्ष लक्ष वेणा. मार्ग होय परी ते अंतरिक्ष तेथे सर्वही पूर्वपक्ष पाहो जाता अलक्ष लक्ष वेणा. मग अखंड काय करायचं आहे, तर अखंड मला त्या भगवंताकडे एक लक्ष देता आलं पाहिजे. लक्ष जयाचे लक्षावे, ध्याने जयाचे ध्यावे. अखंड ध्यान कोणाचं करायचं आहे, तर भगवंताचं अखंड ध्यान मला करता आलं पाहिजे. आणि लक्ष जयाचे लक्षावे, अखंड लक्षसुद्धा त्याच्याकडेच पाहिजे, त्या भगवंताच्या चरणाकडेच पाहिजे. तेगे तेची आपण व्हावे त्रिविध प्रचिती. आणि मग जी प्रचिती येईल ना, तर ती प्रचिती आपल्याला सांगण्यासाठी वाचासुद्धा आपली काय होणार माहिती आहे का, म्हणजे उदाहरण असं आहे की मुक्याने गुळ खादीला गोडी नये सांगायला. म्हणजे ज्या वेळेला मुका एखादा असतो आणि त्याला गुळ खायला दिला तर तो सांगू शकतो का हा गुळ गोड आहे का कसा आहे तो, कारण तो मुका आहे ना. मुका सांगेल का गुळाची गोडी, नाही सांगणार. तर आपण आहे ना, ज्या वेळेला आपल्याला तो परब्रह्म आपल्याला प्राप्त होतो आणि तो जेव्हा आपल्याला आपण एकरूप होतो त्याच्याशी, काया वाचा मनोभावाने आपण त्याच्याशी जेव्हा एकरूप होतो, मितूपणाची झाली बोळवणं अशी जेव्हा अवस्था होते, त्यावेळेला आपल्याला दुसऱ्यांना सांगतासुद्धा ते येणार नाही. तो जो अनुभव आहे ना तो आपल्याला सांगता येणार नाही, आपण मुके होऊ त्यावेळेला. असं म्हटलंय, असो ही अनुभवाची द्वारे कळती सारा सार विचारे सत्संगे करून सत्योत्तरे प्रत्ययाची येती. असो ही अनुभवाची द्वारे. मग हा प्रत्येकाचा काय आहे, तर अनुभव आहे. तुकाराम महाराजांचा अनुभव काय आहे, तुकाराम महाराज काय सांगतात, सापडविले वाटे जाता गंगा स्नाने मस्तकी तो जाण ठेविला कर. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. म्हणजे स्वप्नामध्ये येऊन तुकाराम महाराजांना काय दिला, तर अनुग्रह दिला, दृष्टांत दिला. मग तुकाराम महाराज हे त्यांचा स्वतःचा अनुभव सांगतात. तसं प्रत्येकाला एकदा भक्तीमध्ये आल्यानंतर प्रत्येकाला काय होते, प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. म्हणून सांगितलंय काय की असो ही अनुभवाची द्वारे. मग प्रत्येकाचा हा स्वतंत्र अनुभव आहे. कळती सारासार विचारे. मग सारासार विचार केल्याशिवाय आपल्याला सद्गुरू चरण कळणार नाही. सत्संगी करुणी सदोत्तरे प्रत्ययास येती. सत्य पाहता नाही असत्य, असत्य पाहता नाही सत्य, सत्य असत्याचे कृत्य पाहणारा पाशी. काय सांगितले बघा, सत्य पाहता नाही असत्य, म्हणजे जिथे सत्य आहे तिथं असत्य आहे का, नाही असत्य. कारण बघा, ज्या वेळेला स्वप्नात येऊन विश्वामित्रांनी हरिश्चंद्र राजाचं राज्य मागितलं ना, ते राज्य कशामध्ये घेतलं, स्वप्नात येऊन घेतलं. स्वप्नात येऊन राज्य घेतलं आणि दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला विश्वामित्र हरिश्चंद्राच्या राज्यामध्ये आले आणि म्हटले, काय म्हटले, मला 3 तोळे सोन्याचं दान दे. त्यावेळेला हरिश्चंद्र राजा बोलले सेवकाला, तिजोरी घ्या आणि त्या तिजोरीतलं काढून द्या त्यांना, राजांना. त्यावेळेला विश्वामित्र बोलले, कोणती तिजोरी आणि कुठली तुझी तिजोरी आणि कुठलं तुझं राज्य, हे तर तू मला सगळं दान केलेलं आहे आणि तू कशातलं मला काढून देतो. बघा, पण म्हणजे स्वप्नात दिलेलं दानसुद्धा प्रत्यक्षात द्यावं लागलं. आणि हरिश्चंद्र राजा, तारामती राणी आणि रोहिदास बाळ, आपण नेहमी कथा ऐकतो की त्यांचं किती पुढे सगळा तो प्रसंग फार मोठा आहे. आपल्याला सांगायला आता तेवढा वेळ नाही, 5च मिनटं राहिलेत. सगळ्यांना ती कथा ज्ञात आहे. परंतु सत्य म्हणजे काय की आपण त्यांनी स्वप्नाला सुद्धा सत्य मानलं. सत्य पाहता नाही असत्य आणि असत्य पाहता नाही सत्य. आणि जिथं असत्यच आहे ना तिथं काय सत्य आहे हो, खोटे ते खोटेची खोटे. समर्थांनीच सांगितलंय, फार सुंदर ओवी आहे समर्थांची, खोटे ते खोटेची खोटे. बघा किती छान आहे अर्चनाताई, ही ओवी किती छान आहे बघा, लिहून घ्या फार तर. खोटे ते खोटेची खोटे खऱ्यास तगेना बालटे.
म्हणजे खऱ्यापुढे ते बालट टिकूच शकत नाही. बालट म्हटले त्याला. खऱ्यास तगेना बालटे, खोटे ते खोटेची खोटे, खरेशी तगेना बालटे. म्हणून काय सांगितले पुढे, असत्य पाहता नाही सत्य, सत्य असत्याचे कृत्य पाहणारा पाशी. मग बघा, पाहणारा किंवा घेणारा तो कसं घेतो त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. म्हणून पाहणार पाहणे जया लागले, ते तद्रुपत्वे प्राप्त झाले, तरी मग जाणावे बाणले समाधान. मग बघा, समाधान कुठं आहे, तर मला सत्य असत्य शोधून पाहता आलं पाहिजे. खरं काय, खोटं काय, पाप काय, पुण्य काय, सत्य काय, असत्य काय, हे सगळं दाखवणारा भेटला पाहिजे. आणि तो दाखवणारा कधी भेटेल, तर मला अगोदर सदा संगती सज्जनाची धरावी. सज्जनाच्या संगतीमध्ये गेल्याशिवाय भक्तीची प्राप्ती होणार नाही आणि सद्गुरू भेटल्याशिवाय सद्गती प्राप्त होणार नाही. म्हणून सांगितलंय पुढे, नाना समाधाने पाहता बाणती सद्गुरू करिता, सद्गुरू विना सर्वता सन्मार्ग नसे. मग सन्मार्गावर नेण्यासाठी सद्गुरू पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर माऊली पण म्हणतात की श्रीगुरूसारखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी, राजियाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे. मग आता आम्हाला राजियाची कांता केलंय, आपल्याला काय केलंय, आता राजियाची कांता केलेला आहे. आता आपण भीक मागायला जाऊ का हो? आणि सद्गुरूसारखा पाठीराखा आहे तुमच्या आमच्या पाठीवर, आहे की नाही? सद्गुरूसारखा श्रीगुरूसारखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी. म्हणून काय सांगितलं, नाना समाधाने पाहता बाणती सद्गुरू करिता, सद्गुरू विन सर्वथा सन्मार्ग नसे. सद्गुरू विन आपल्याला सन्मार्ग प्राप्त होणार नाही. म्हणून सद्गुरू केलाच पाहिजे. बघा, प्रयोग साधने सायास, नाना साक्षेप विद्या अभ्यास, अभ्यासे काही गुरुगम्यास पाविजेत नाही. किती अभ्यास असला, किती बघा किती अगदी कुठली शेवटपर्यंतची तुम्ही कोणतीही डिग्री घ्या, पण ती एवम पोट भरावयाची विद्या. काय सांगितलंय तिथे? एवम, ऐकताय ना? एवम पोट भरावयाची विद्या, तयास म्हणू नये सद्विद्या. ती एवम पोट भरायची विद्या आहे. तुम्ही कोणतीही डिग्री घ्या, ती पोट भरायची विद्या आहे, त्याला सद्विद्या म्हणता येणार नाही. मग सद्विद्या कोण आपल्याला दाखवता? सद्गुरूशिवाय आपल्याला सद्विद्या प्राप्त होणार नाही. प्रयोग साधने सायास, नाना साक्षेपे विद्याभ्यास, अभ्यासे गुरुगम्यास पाविजेत नाही. जे अभ्यासे अभ्यासिता नये, जे अभ्यासे अभ्यासिता नये, जे साधने असाध्य होय, ते हे सद्गुरुविन काय उमजो लागे. जे आपल्याला आयुष्यभर अभ्यास करून सुद्धा कळलं नाही, ते सद्गुरू मुखातनं आपल्याला सहज समजलं जातं. म्हणून काय सांगितलं बघा, माझ्या गुरूंनी पण फार सुंदर दृष्टांत मला दिला की आता आलाय तोंडावर म्हणून सांगते की तो खडक असतो ना, खडक, त्या खडकावर अशी एवढंसं रोप उगवलेलं असतं. ते अगदी इतकं उगवलेलं एवढं कोवळं रोप असतं. ते असं आपण हाताने घेतलं आणि चुरगळलं तरी ते हे होऊन जाईल, इतकं ते कोवळं रोप असतं त्या खडकावर. पण ते कोवळं रोप नंतर त्या खडकाला भेद पाडत असतं. म्हणजे त्याच्यामध्ये एवढी ताकद आहे त्या कोवळ्या एवढीशा रोपामध्ये सुद्धा. म्हणून काय सांगितलंय, सद्गुरूंशिवाय हे ज्ञान प्राप्त होत नाही हो. सद्गुरू प्राप्त झाल्याशिवाय आपल्याला हे ज्ञान प्राप्त होणार नाही. म्हणून काय सांगितलंय, या कारणे ज्ञान मार्ग कळावया धरावा सत्संग, सत्संगे विना प्रसंग बोलूच नाहीये. मग सत्संगाशिवाय आपल्याला आपल्या मुखातनं उत्तम काही बोलताच येणार नाही. कोणी मध्ये स्पीकर ऑन करू नका बरं का. काय होतं, स्पीकर ऑन केला ना की मग लंकाताई तुमचा स्पीकर ऑन होत आहे अधूनमधून, स्पीकर ऑन करू नका स्पीकर. या कारणे ज्ञानमार्ग कळावया धरावा सत्संग, सत्संगे विन प्रसंग बोलूच नये. सेवावे सद्गुरूचे चरण, या नाव पादसेवन, चौथे भक्तीचे लक्षण ते हे निरोपिले. सेवावे सद्गुरूंचे चरण, अखंड आपल्या देहाने सद्गुरूंची सेवा करता आली पाहिजे. म्हणजे काय सांगितलंय, उदाहरण इथं ना असं दिलंय ना की पत्नी आपल्या पतीवर जेवढी हे करत असते, जीव लावत असते, तेवढा जीव सद्गुरूंवर लावता आला पाहिजे.
आता याच्याही पलीकडे जाऊन काय सांगितलं माहिती आहे का, की पत्नीचं पतीवरचं प्रेम, आईचं मुलावरचं प्रेम आणि एखाद्या लोभी माणसाचं धनावरचं प्रेम, ही तिन्ही प्रेम एकत्रित करून जेवढी ताकद होईल तेवढी तुम्ही जर का तेवढं सगळं तुम्ही भगवत चरणी लावलं ना, तर तुम्हाला भगवंत नक्कीच भेटेल. म्हणजे लोभी माणसाचं धनावरचं प्रेम, सतीचं पतीवरचं प्रेम आणि आईचं मुलावरचं प्रेम हे एकत्रित करून तुम्ही भगवंताच्या चरणी लावलं ना, तर तुम्हाला नक्कीच भगवंत भेटेल. मग काय सांगितलं, या कारणे ज्ञानमार्ग कळावया धरावा सत्संग, सत्संगे विन प्रसंग बोलूच नये, सेवावे सद्गुरूंचे चरण, या नाव पादसेवन, चौथे भक्तीचे लक्षण ते हे निरोपिले. देव ब्राह्मण महानुभाव, सत्पात्र भजनाचा ठाव, ऐसिये ठाईच सद्भाव दृढ धरावा. देव ब्राह्मण महानुभाव, सत्पात्र भजनाचा ठाव, ऐसिये ठाई सद्भाव दृढ धरावा. म्हणजे देवावर ब्रह्मावर श्रद्धा असावी, हे प्रवृत्तीचे बोलणे बोलिले रक्षाया कारणे, परंतु सद्गुरु पाय सेवने या नाव पादसेवन. पादसेवन भक्ती म्हणजे काय, की सद्गुरु पाय सेवने या नाव पादसेवन. सद्गुरु पादसेवन चौथी भक्ती, पावन करीतसे त्रिजगती. बघा हो, काय केवढी सुंदर ओवी आहे. पादसेवन चौथी भक्ती, पावन करीतसे त्रिजगती, जये करिता सायुज्य मुक्ती साधकास होय. जेणेकरता सद्गुरूंची सेवा दृढतेने केली ना, तर तुम्हाला सायुज्य मुक्ती आणि मोक्षप्राप्ती तिथंच प्राप्त आहे. म्हणून थोराहुनी थोर चौथे भक्तीचा निर्धार, जये करिता पैल पार बहुत प्राणी पावती. म्हणून या चौथ्या भक्तीने या भवसागरातून पुष्कळ लोक पार होऊन गेले. ज्यांनी ही चौथी भक्ती मनाशी दृढ धरली त्यांनी हा भवसागर पार केलेला आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे पादसेवन भक्ती निरूपण नाम समाज चौथा. जय जय रघुवीर समर्थ. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो ते लाहो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अणवर्त भूमंडळी भेट तू दयाभूता. चला कल्पतरुचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलती जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी, भजे जो आधी पुरखी अखंडित, आणि ग्रंथ उपजीविये विशेषी लोकीये, दृष्टांदृष्ट विजय होवा वेजी. एथ मने श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. पुंडलिक वरदाहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गुरुदेव दत्त बजरंग बली की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.